माननीय सदस्यगण, अब हम आइटम नंबर 12 सभा के निर्णय के लिए ले रहे हैं। प्रश्न है कि सौगत राय जी द्वारा प्रस्तुत संशोधन संख्या 108 को स्वीकृत किया जाए। जो सदस्य इसके पक्ष में हाँ कहें, जो सदस्य विरोध में ना कहें। मेरे विचार में निर्णय ना वालों के पक्ष में, ना वालों के संशोधन स्वीकृत हुआ। प्रश्न है कि विधेयक पर विचार किया जाए। जो सदस्य इसके पक्ष में हाँ कहें, जो सदस्य विरोध में ना कहें। देते हैं लो बी क्लियर। तर वक्फ सुधारणा विधेयकावरती आता मतदान पार पडणार आहे। लोकसभेचे अध्यक्ष असलेल्या ओम बिर्ला यांनी या संदर्भात माहिती देखील दिलेली आहे। आज संपूर्ण दिवसभर 12 तासापेक्षा जास्त वक्फ सुधारणा विधेयकावरती चर्चा झालेली आहे। विविध पक्षांनी या बिलाच्या बाजूने भूमिका मांडली आहे, तर काही पक्षांनी याच्या विरोधात भूमिका मांडलेली आहे। यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप देखील झालेले आहेत। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला जे ठाकरेंच्या त्याला लक्ष केलेलं होतं, त्यामुळे ठाकरे गटाची भूमिका या संपूर्ण विधेयकावरती काय असणार आहे त्यावरून महाराष्ट्रामध्ये राजकारण तापू शकतं। तर वक्फ विधेयक मुस्लिम विरोधी नाही असं किरेन रिजिजू यांनी म्हटलेलं आहे। लोकसभेमध्ये आता मतदानाची प्रक्रिया थोड्याच वेळात पार पडणार आहे। या संदर्भात हालचाली ज्या आहेत त्या लोकसभेमध्ये सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। आता हे विधेयक मंजूर होईल असं देखील बोललं जातंय। वक्फ सुधारणा विधेयकावरून लोकसभेमध्ये आज जवळपास 12 तासांच्या वर चर्चा झालेली आहे। या विधेयकावरून आरोप प्रत्यारोप देखील जे आहेत ते सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पाहायला मिळालेले आहेत। महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना या संदर्भात लक्ष केलेलं होतं। बाळासाहेब ठाकरेंचे विचार जर उद्धव ठाकरे मानणार असता बिलाला ते समर्थन देतील अशी अपेक्षा असल्याचं देखील यावेळेला फडणवीसांनी म्हटलंय। वक्फ सुधारणा विधेयक काय? आधी वक्फ बोर्डावर मुस्लिम सदस्य असणं बंधनकारक होतं। बोर्डात 8 पैकी 4 सदस्य निवडून जायचे। 4 सदस्यांची निवड सरकारकडून व्हायची। आता गैरमुस्लिम सदस्यांचा देखील समावेश बंधनकारक आहे। किमान 2 गैरमुस्लिम सदस्य असतील। सर्व सदस्य राज्य सरकार निवडणार। आधी वक्फ ट्रिब्युनलचा फैसला अंतिम, कोणत्याही कोर्टात आव्हान देता येत नव्हतं। आता वक्फच्या कोणत्याही वादग्रस्त संपत्ती विरोधात हायकोर्टात जाता येणार। आधी मशीद असलेली जमीन किंवा मुस्लिम धर्म कार्यासाठी वापर होणाऱ्या वास्तूवर वक्फ दावा असायचा। आता जर जमीन दान केलेली नसेल आणि जरी त्यावर मशीद असेल तर ती संपत्ती वक्फची होणार नाही। जमीन दान केलेली असणं आवश्यक आहे। आधी मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याचे अधिकार आयुक्तांना असायचे। आता जिल्हाधिकारी वक्फच्या जमिनीचं सर्वेक्षण करणार। आधी काही वेळा महिलांचे वारसा हक्क डावलले जायचे। आता महिलांचे वारसा हक्क संरक्षित केले जाणार। तर वक्फ सुधारणा विधेयकावरती लोकसभेमध्ये मतदान प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे। संशोधन बिलावरती आता मतदान जे आहे ते पार पडतंय। या मतदानानंतर वक्फ सुधारणा विधेयक हे पास होतंय का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। वक्फ सुधारणा विधेयकातील काही संशोधन बिलांवरती आता मतदान जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। आत्ताच्या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय।